चला संक्रांत स्पेशल बनवूया तिळगुळाचे लाडू। त्यासाठी मी 2 वाटी तीळ घेतलेले आहेत। हे तीळ गावरान आहेत, लाडूला छान चव येते। त्यानंतर 2 वाटी गूळ, हा गूळ पण अगदी आपला साधा असणारा गूळ घेतलेला आहे आणि 1 चमचा चिक्कीचा गूळ। तीळ भाजून घेऊ। तीळ भाजले की या प्रकारे तिचा तडतड आवाज येतो आणि तीळ फुगून येते। थोडेसे लालसर रंगावर आपण तीळ भाजून घेतो। साजूक तूप घालूया थोडे आणि आपला असलेला गूळ। मंद आचेवर पाक होऊ द्यायचा। आता बघूया आपला पाक तयार झाला का। या प्रकारे फेस आला की पाक तयार होतो। पाण्यात थोडा पाक आपण टाकूया। पाकाची गोळी होत झालेली आहे बघा। या प्रकारे आवाज आला की आपला पाक तयार झाला। आणि फेस आला की समजायचं आपला पाक तयार झालेला आहे। अगदी किंचित नकळत बेकिंग सोडा टाकूया, त्यामुळे आपला लाडू हा लुसलुसीत होतो। आणि घालूया साजूक तूप, 1 चमचा साजूक तूप। आपला पाक तयार झालेला आहे। तिळात पाक टाकूया। पाक हा पूर्ण न टाकता ज्या आपल्याला तिळला जेवढा हवा तेवढाच पाक त्याच्यात टाकायचा। बेताने पाक टाकायचा, हवा तेवढा, म्हणजे चांगल्या प्रकारे लाडू वळतो। आपल्याला छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे। किती पटापट लाडू तयार होत आहेत बघा। मैत्रिणींनो, आपले तिळगुळाचे लाडू तयार झालेले आहेत। हे रेसिपी तुम्ही बनवा। कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा। खात राहा, सांगत राहा। धन्यवाद।